हॅलो. आजच आले, एक मिनिट. हॅलो. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, मी सिल्लोड तालुक्यातून बोलते. हा हा बोला ना ताई. नाव सांगायचंय का? माझ्याकडे तर आहे. हं, हं. ममता सोनवणे. हा हा. हा. तर काय अनुभव आला ताई आता? अनुभव आता दत्त जयंती निमित्त पारायण नाही झालं का अखंड हरिनाम हो सप्ताह. हो 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 ते अगोदर तुम्हाला आठवते का, मी सांगितलं होतं माझ्या जाऊचं बुवा असं. आत्ता फोन हो केला होता तुम्हाला. हो हो आता झाले ना तुमचे. हो, 15 दिवस झाले तुम्हाला मी फोन केला होता. हो हो लगेच आहे का खुशखबर? हो. आ हा. काय सुंदर, किती सुंदर बघा. तुम्ही म्हणजे म्हटल्या त्या दिवशी आणि लगेच आता 15 दिवसात तुम्ही लगेच अनुभव शेअर करताय. हो मॅडम, पण अनुभव पण असा आला आदिला महाराजांनी. हा मी म्हणजे तिचं असं एमसी येतच नव्हते, दोन हा दोन तीन हा महिने पण. मग आम्ही चेकच नाही करायचं बुवा आता असं आपण आता ते वेगळा असं दवाखाना पाहू. हा 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 त्या मॅडमचा फरक पडत नाही इथं. हा 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 सहज असं नेलंच नाही. आणि मग हा महाराजांना मी म्हणत होती, आता अखंड हरिनाम सप्ताह होता ना. हो 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 हो. म्हटलं आता चेक करायचंच नाही. आणि हा तुम्हीच करा. तुमच्यापासून अनुभव द्या की हिला जर असलं ना, तर हा काही असं बुवा प्रेग्नंट जर असली बुवा, तर हा मग तुमच्याकडूनच तुम्ही अनुभव द्या की आहे हा म्हणून प्रेग्नेंट. म्हणजे अच्छा दृढ निश्चय आहे मॅडम. आणि बापरे हा त्याच्या अगोदर मॅडम, त्याच्या अगोदरच सांगते मी तुम्हाला महाराजांनी कसं घडवलं. हा 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 ती माहेरी गेली होती मॅडम दिवाळीच्या हा वेळेस. हा आणि हा त्यांना हा माहूरला जायचं होतं. मग मी अच्छा हा काम करताना मी काय म्हणत होते की तुम्ही जसं बुवा हा देवी पण तुम्हीच आहे, सगळे तुम्ही मालिका पाहिते मी त्यांच्या हा कृपा हा 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 की तुमचे सगळे रूप तुम्हीच आहे बुवा तसं. मग तुम्ही असं बरोबर काहीतरी द्या त्यांना, काहीतरी द्या. हा मॅडम हा अक्षरशः सकाळी सकाळी तिच्या पप्पानं काय केलं, दत्ताचं मंदिर निघल्यानंतर गाडी गेल्यानंतर मॅडम सगळं तिच्या आईनं देवीला अलंकार केले सोन्याचं. बापरे आणि हो म्हणजे असं छोटे छोटे मंगळसूत्र ते असं केलं असेल. आणि हा हा पोळी ताटं सगळं घेतलं, बहीण बोलवली आणि बापरे गाडीत हा बसली आणि दत्ताच्या मंदिरात गेले मॅडम ते सकाळीच 5ला हा वाटतं. हा हा त्यांच्या तिथे आणि मग त्या महाराजांनी सांगितलं, हा म्हणजे अगोदर 2 वेळेस जायला होती तिथं. आपण म्हणत नाही का 1-2 वेळेस खेटा करावं असं खेड्यात हो तसं हो असतं. हो 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 मग हे दोघं जण गेले. मग त्या महाराजांनी सांगितलं, तुम्ही आता हे नारळ देतो बा तुम्हाला मी. ती छडी असते ना हा दत्त महाराजांची, हा ती हा छडी हा छडी त्यांच्या पायाला लावली. असं दत्त महाराजांची छडी असते ती. हो तर हो हो त्यांच्या पायाला लावली, फरक पडून जाईल म्हणे तुम्हाला. आणि अरे तुम्ही बापरे आता तिथे कोणी असतात का बसलेले? तिच्या माहेरी मॅडम. ती अच्छा हा माहेरी हा आणि मग आज ती मला घरी आल्यानंतर सांगितली हे. हा आणि हा आणि मग छडी लावली म्हणे ताई. आणि मग ते म्हणत होते म्हणे फरक पडून जाईल तुम्हाला बुवा. हा 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 आणि बापरे मग माझ्या दिराच्या पण तिचं पण आणि सांगितलं की तुम्ही नारळ दिलं त्यांना, ही नारळ खाली ठेवायची नाही. आणि तुम्ही आता हा याला जाऊ नका, माहूरला जाऊ नका म्हणे. अच्छा मग माहूरला ते जाऊ नका. गेले कुठे होते मग ते? तिथे गावातच मॅडम तळणीला. तळईला तिथे मंदिरात का? हो हो म्हणजे घरून निघले ते माहूरला जायसाठी. तिची माहेर अच्छा हो ना हो ना. पण ते आणि गावात काय असं गावदेवीचं मंदिर आहे का ते? नाही दत्ताचं मंदिर आहे ते. पण त्यांना दत्ताचं माहिती अच्छा नव्हतं. म्हणजे गाव खूप मोठं आहे मॅडम ते. अच्छा तळई माहिती नव्हतं. आणि मग नंतर हं. आता उशिरा माहिती झालं की फरक पडतोय बुवा तिथे तसं दत्ताच्या मंदिरात. हा पण हा 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 आणि असं दत्ताचं म्हणजे आपल्या तर महाराजच झाले ना मग. आणि मग बरोबर हो आणि मॅडम त्यांनी नारळ दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता हा माहूरला जायचं नाहीये. तुम्ही नंतर माहूरला जा. मॅडम ते हा तिचे आई वडील पण पहा ना किती किती त्यांची बघा ना श्रद्धा. ते वापस हो आले ना मॅडम, गेले नाही. हो गेले बघा नाही माहूरले. एखादं कसं असतं की नाही हो महाराजांचं ऐकायचं. तर बरोबर ते परत आले मॅडम. एवढं नैवेद्य ते सगळे करेले असताना परत आले ते. बापरे बघा. हो परत आले आणि कमाल नंतर मग ते नारळ घेऊन संध्याकाळपर्यंत आमच्या घरी आले ते दोघं जण. तिच्या पप्पानी तिला किती अच्छा सिल्लोडपर्यंत आणून सोडलं. नंतर बसनं आले. नारळ हा हा नारळ घरी आणून बांधले मॅडम. आणि अच्छा मग हो घरी आणून एका दिवसात नारळ बांधलं. हं. घरात एका साईडला सांगितलं होतं बांधायचं. जरा हा दोघांना घ्यायला. आणि हं. मग मी जे मागत होते महाराजांना की जसं तुम्ही बुवा तुम्हीच देवी आहे, तुम्ही सगळं काही आहे. तर ते हा हा महाराजांनी घडवून आणलं मॅडम. बघा ना किती कमाल. हो. आणि मग नंतर मी म्हणायची आता जसं की आता मी चेक करणारच नाही. कारण की हा 7 दिवसाचा सप्ताह आहे. तिथं जर हं. निगेटिव्ह आली तर माझ्या सेवेत मन लागणार नाही. अगदी अगदी हो मॅडम. आणि मुलांचं पण असंच एक दिवस फोन आला, मम्मी माझे मार्क कमी होत आहे. तिकडे आली ना मी अकोल्याला आता आजच.
हो का, आले हो अकोल्याला? हो, आजच अच्छा. आले मॅडम. पण म्हटलं आज हा. रविवारी तुम्हाला सांगून द्यावं वेळ असतो तर. हो हो, बरं झालं आजच शेअर केला. मी आणि पण आता म्हणजे गावी जाणार आहे ना थोडी. आणि मॅडम मग हा तर मग तिला काय झालं, मी महाराजांना म्हणत होते की मी चेक करणार नाही. हा, हा हा चेक हा करणार नाही बिलकुल. मग हा एक दिवस मॅडम तिला मी समोर गेले आरतीला, 6:30ची हा. आरती असते. आम्ही सगळं घर मॅडम म्हणजे तिथंच केंद्रातच. बापरे. हो मॅडम, सगळे आई पण, जाऊ पण, माझी मुलगी पण बोलून घेतली तिथं. मी आपले गुरुचरित्र पारायण करायसाठी. अरे अं, वा. हो, तिथं बोलून घेतली तिला पण. म्हणजे आम्ही सगळे हा. तिथंच केंद्रात याक करायला. माझी मुलगी याक पण सुद्धा बापरे. करू लागत होती. अय्या. बघा, मुलगी हो पण तिला तुमची सांगून छान आहे ना. सांगून दिलं मॅडम त्या सरांनी, असं असं कर बुवा थोडं. तर ती करायची मॅडम सगळं असं म्हणजे माईक मध्ये म्हणायची, पूर्ण गावात आवाज जात होता तिचा. किती वा, म्हणत होती, किती छान करते, किती किती छान छान. करते, किती मस्त म्हणती. ते किती किती अवघड गोड असतं ना. म्हणजे काय, सप्तशती झाली, ते हवन झालं, किती अवघड असतं ते. हो, तसं खरंय. हा. मग मॅडम ती मागून आली, मी नंतर पुढे गेले. पुढे गेले मी हा काय केलं त्या दिवशी, मग मी तिच्या पप्पाला म्हणलं, पायलच्या पप्पाला, की तुम्ही 5 डझन केळं आणा येताना, जसं हा बुवा ती बाहेर हा. भुसार धंदा करतात ना. मग ते बरोबर. म्हणले हा. की केळं लय महाग आहे. म्हणलं असं यातायात करून आणू नका, समोरच्या माणसाला फसवू नका. आणि मला आपलं जेवढे महाग असतील तेवढे ते पैसे द्या आणि घेऊन या केळं. आई ग. केळं आणले हा मॅडम, मी ते केळं घेऊन पुढे गेले समोर. हा आणि ह्या दोघी जणी मागून आल्या, पोळ्या हा. टाकायची होती. आता घरात कामं असतात ना. बरोबर. हो. आणि मग ती आली मॅडम तिथं, आणि तिला असं गरगरल्यासारखं झालं. इतक्या बाया मॅडम, 100-150 बाया, माणसं. आणि ती माझ्या बाप. अंगावर घसरत घसरत खाली बसायला लागली. अय्या. हो ना मॅडम, एवढ्या आरतीत. आणि मी इतकी घाबरले, कारण की मी सांगितलं तुम्हाला माझी जाऊ किती साधी आहे, की नाटकं हो हो नाटकं हो. करायसारखी नाहीये. मॅडम हा मी हा. काय बसून म्हणजे मला इतकी घाम मला तिचं पाहून आला, की हिला झालंच काय, की बाहेरची की दुसरी बाधा तर निघत असं हिला काही. बापरे, किती काळजी हो हो तुम्हाला जावेची. हो. आणि मॅडम मी मग सद्गुरुनाथ प्रार्थना घेतात त्या, तर ती प्रार्थना झाली, सोडून दिली आम्ही आणि घरी आलो दोघी हा जावा. हा तिला घरी हा घेऊन आले. पप्पाला म्हणलं, पायलच्या पप्पाने म्हटलं, ती आपण दवाखान्यात नेऊ तिला. ती म्हणा तिला हा काहीच हा. झालं नाही, तिला काहीच झालं नाही. मग माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर, तुम्हाला सांगितलं होतं मी. मग तिला फोन लावला, म्हणलं हा बरे हा असं असं झालं गुड्डू. तर मग तो कसं म्हणतो, मावशी एक तर तिला गर्दीमुळे झाली असेल त्या मावशीला, नाही तर मग हा कदाचित अशक्तमुळे झालं असेल, नाही तर मग ते प्रेग्नंट असते. 3 हा तिला हा. ऑप्शन दिले मला. अच्छा. आणि रात्रीचं 8 वाजले, मग हॉस्पिटलमध्ये जायचं. मग तिला जेवण दिलं, खिचडी हा. वगैरे खाल्ली तिनं, दूध प्यायला दिलं. ते अरे ओआरएसची पुडी बापरे. आहे म्हणे सध्याची, सकाळी एवढं काही घाबरू नका, सकाळी पण आणलीच चालेल. हा हा हा. मग माझ्या मनात काय लागलं, की हिला अशक्तपणामुळेच झाली असेल, असं जसं बुवा. हा. ही गरगर जर बरोबर. झाली ना, तर ही अशक्तपणामुळेच झाली असेल. आणि मॅडम मी ते डोक्यातच नाही अक्षरशः दुसरं काही. हो, डोक्यात नाही, डोक्यात होतं. असं वाटत होतं, की पॉझिटिव्ह आलं पाहिजे, पॉझिटिव्ह आलं पाहिजे. हा आता हा बरं हा हा. झालं असं. आणि मॅडम बरोबर. मग मी 2 दिवस पण आम्ही चेक केलंच नाही. म्हणजे हा. माझ्या सेवेत मन लागणार नाही भाऊ इथं तसं. म्हणजे अक्षरशः मॅडम दिवसभर आम्ही तिथंच मंदिरात याग करणं सगळं बापरे. असं. हो हा. मॅडम, इतकी सेवा करून घेतली, महाराजांनीच करून घेतली मॅडम ती सगळं. सकाळी दरबारात फोटो पुसणं मॅडम. आई ग. प्रतिभा महाराजांची अष्टगंध लावणं, सगळं सगळं लगे. बापरे. हो. आणि मॅडम मग चेक केलं मॅडम तिथं. मी सकाळी अभिषेक केला 5ला मंदिरात महाराजांचा. त्या हा ताई हा. सांगत नव्हत्या का मॅडम, की आम्ही बेल अर्चना करतो बा, तसं मी पण तसंच केलं. हो. हो का. मी शेतातून बेल आणला गुरुवारी, आणि हा. त्या सतत अशी 5-6 दिवस तिथं मंदिरात जाऊन मूर्ती नेली माझी स्वतःची. बापरे, अशी जेठाणी सगळ्यांना मिळो तुमच्यासारखी. आणि मॅडम म्हणजे नाही, मी माझ्यासाठी करायची सेवा आपल्याला ही अशी. मंदिरात हा. जाऊन मग ते तीर्थ सगळ्याला द्यायचं मस्त तिथं. इतकं 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 छान मॅडम आमच्या गावात, तुम्हाला काय सांगावं, असं स्वामी मे गावून गेलो होतो पूर्ण आमच्या गाव. अरे वा. हो मॅडम, असं अक्षरशः कसं वाटतं ना, अंगाला काटे येऊन राहिले आमच्या परवा दिवशी. पूर्ण गावात पालखी काय, काही काय. वा, किती छान होत आहे. दोघं दोघं जोडे जोडे पालखी घेतली, रांगोळ्या आणि ते इतकं मॅडम. पूर्ण गावात बापरे. भंडारा, पूर्ण गावात 12 वाजत तिथे भंडारा झाला. वा, किती इतकं भाग्य ना छान. तुमचं गाव एवढं छान आहे. हो हो मॅडम, इतकं छान खेडगाव आहे आमचं मॅडम, पण इतकं छान, इतकं म्हणजे लगेच असं स्वामी में होऊन गेलो पूर्ण. किती मस्त वाटतं ऐकायला हम्म. सुद्धा ताई. हो. आणि मॅडम माहिती का, मग तिला ते असं, मी घरी आले 5ला अभिषेक महाराजाचा मंदिरात केला मी. हा म्हटलं महाराज आता मी घरी जाणार, आणि ती जर मला तिकीट, तिने मी सांगितलं होतं तिला, चेक करून ठेव बाई तू आज, हा जसं हा आपलं हा हा चेक करून ठेव. आणि मी घरी जाईन आता. हा. काय असं निगेटिव्ह जर मला दिसलं, ते तर मी कसं करू तुमची सेवा, काय करू, मला लयच टेन्शन आहे मॅडम, महाराज आता हे काय करायचं. मी आई फुल ग. घेतलं. हो मॅडम, फुल घेतलं सकाळी महाराजाच्या चरणाजवळ. हिंमत नाही भाऊ माझ्यात, तशी ब्लाऊज मध्ये घेतलं ते फुल.
घरी गेले. मग म्हटलं का हा, सोनू चेक केलं का तू? मग ती हा. म्हणती, तिने म्हणलं की स्पीड दाखवली. ओ मग इतकी खुश झाली, म्हटलं बापरे. तुमचं ते आनंद बोलण्यातच ना बापरे कळतोय ना म्हटलं. ताई. हो, इतकी खुश झाली. इतकी माझ्या मैत्रिणीला सांगायला गेले, म्हटलं बाई पहा ना किती महाराज आहे ना म्हणे. रात्री तुम्ही किती नाराज होते 2 दिवसापासून, किती चेहरा तुमचा सुकून जाईल. ओ म्हटलं सोनूचं पहा ना किती महाराज आहे ना, किती प्रचिती दिली. कालचा चक्कर हातीचा तेच होता म्हटलं. महाराजांना सांगितलं म्हटलं मला. आई ग, म्हणजे मी कमाल महाराजांना आहे. म्हणत होते ना मॅडम, की तुमच्यापासून मला जसं संकेत द्या की तिला आहे म्हणून प्रेग्नेंट. मी हा चेकच करणार. हा, मी चेकच बर. करणार हो असं. त्यांनी बरोबर संकेत दिले बघा. हो ना मॅडम. मग ते गरगरल्यासारखं झालं ना. सगळ्या महिला तिच्याकडे आल्या मॅडम. पूर्ण पूर्ण म्हणजे बुवा जसं असं काय झालं हिला, काय झालं हिला, घाबरून हा गेले ना सगळे. हा 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 हा. म्हणजे आपण तर काही म्हणू नये, आपण स्वामी सेवा करतो म्हणून, पण त्यांना माहिती आहे ना बर. आम्ही सगळेच मंदिरात येतो, केंद्रात येतो ना, तर मग हो कसं हो. मग इतकं कसं असं असं वाटायला लागलं हा, ना सगळ्याला, की हिला पण बरोबर. आली. आई गो. आणि आणि मग मॅडम, मग आम्ही दुसरं मग अजून पण मग मला ते चेक केल्यानंतर मग तिला ते गरगरल्यासारखं झालं होतं ना, मग आम्ही तिला हॉस्पिटल नेलं परवाला. मग अच्छा, हा. मग मला असं वाटलं की काय सांगतात काय नाही बुवा, मॅडम जसं तिथल्या अय्या. डॉक्टर ते असं अशक्त बर. आहे का काय आहे असं हा वाटतच ना हा हा हा. डॉक्टर चेक वाटतच. करेपर्यंत. बरोबर. तर मॅडम त्यांनी ती ती पहिली आमची म्हणे, बापरे मला पेढा द्या म्हणे, तुम्ही पहिलं तुम्हाला लयच घाई झाली होती म्हणे. तुम्ही पहिले किती पेढे द्या म्हणे सुंदर. मला, तुम्हाला लयच घाई झाली होती म्हणे, बाळ कधी होईल कधी होईल कधी होईल. आणि लयच घाई झाली होती तुम्हाला. इतकी खुश झाले मॅडम मी. तर मॅडम पण किती इतका खुश छान झाल्या. अनुभव. हो, इतकं खुश झाल्या ते मॅडम. आणि मग आता पहिले तुम्ही पेढे द्या म्हणे आता आम्हाला, नाही तर काहीतरी वस्तू करून द्या असं त्या म्हणत होत्या. आणि बाळाचं नाव काय ठेवशील? आणि आता दत्त जयंती मध्ये म्हणलं, म्हणलं बाळाचं नाव अवधूत ठेवणार आहे म्हटलं, मुलगा कधी झाला तो. अरे वा, किती सुंदर. आणि मॅडम मग घरी मी त्यांना महाराजाला पेढे घेतले, माळ घेतली, पण मी असं म्हणजे मंदिरात अनुभव सांगितला नाही, कारण का म्हटलं सांगू आपण नंतर कसं दृष्ट हा, लागल्यासारखी होते नंतर ना. सांगा. बरोबर आहे. हो हो. हो. आणि 1-2 जणीला सांगितलं स्वामी सेवेकरीला तिथल्या. बापरे, किती छान हो ताई. हो अशी मॅडम. जेठानी म्हणजे हे फार तिचं भाग्य. आणि मॅडम तुम्ही पहा. अगदी मुलीसारखं तिला जीव लावताय आणि एवढी काळजी पण करताय. हो मॅडम, पण ती पण तशीच आहे ना मॅडम. ती ती पण पण छान आहे. तेवढीच तशी आहे ना. कसं आहे, समोरचा व्यक्ती जर चांगला असला तर आपण पण चांगलं होऊ शकतो ना. हो, हे बरोबर बोललात तुम्ही. हो, आणि ती पण तशीच आहे. आणि मॅडम आजचा माझा अनुभव सांगते. हा आजचा येता येता मॅडम हा माहिती का, बसमध्ये हा आम्ही इथून बुलढाण्यातून बसलो मॅडम. हा. तर म्हणजे बसमध्ये किती गर्दी असते. इकडे यायचं हो, असलं का आपण सामान खूप भरून आणावं लागतं. सगळं असं डाळी ते वगैरे सगळं असं. बरोबर. हा आणि मग काय झालं, म्हणजे एक ताई बसलेल्या होत्या सीटवर. आणि हा मग हा किती जण समोर चालले गेले. आणि हा. म्हटलं का तुमचं सीट खाली आहे का? त्या म्हणले हो. त्या बोलल्या हा खाली आहे म्हणे, बसा म्हणे तुम्ही. तसं कोण नाही बसणार आहे. मी अगं बाई. बसून गेले. हो, मी बसून गेले. आणि मग हा थोडं 5 मिनिटं झाले. मग त्या बोलायला लागल्या त्यांच्या मुलीशी, तू गुरुचरित्राचं हा पारायण करते का? आता लागलंय का तुझं? असं तसं. हो म्हटलं इथे हा. स्वामी सेवेकरी. अरे वा, म्हणजे बघा किती त्यांचं छान. म्हणता. आणि मग त्यांचं मॅडम माहितीये, त्या काही हा साध्या साध्या सेवेकरी नव्हत्या. हा. आ आणि आजचा स्वतः म्हणजे माझा अनुभव. आणि मी हं. माझ्यासाठी म्हणजे महाराजांनी जागा पण तिथे ठेवली. मी इतकी बघा टेन्शन ना. मध्ये होती मॅडम मुलासाठी माझ्या, आज घरून म्हणजे त्याच्यात मागच्या वेळेस मार्क कमी आले ना, हो इतकी हो हो हो. टेन्शन एक खुशी होती मॅडम मला झाली जाऊची. पण आपल्याला कसं असतं, एक झालं की एक झालं की एक टेन्शन असतं ना. असतंच हो, असतंच. महाराजांना आणि वाटलं तुम्ही मला. कसं जबाबदार व्यक्ती आहात ना, सगळी घरातली जबाबदारी घेतली ना ताई तुम्ही. हो हो. आणि मॅडम मुलाची पण, मग इकडे यायचं, मग ती एक खुशी झाली जाऊची. पण मुलाचं माझे आता मार्क थोडे हो कमी आले. मग असं मागच्या वेळेस बोलला ते, म्हणलं बाळा येऊ दे हो. काही होत नाही. पण मॅडम बरोबर, असंच बोलायचं मुलांना. हो, माझ्यासाठी महाराजांनी ते सीट जागा ठेवली तिथं. असं हा. असं सांगते मी त्या ताई शेजारी. बघा आणि ना, एवढी छान व्यक्ती तुम्हाला भेटली. आणि मॅडम आम्ही बुलढाण्यात बसून तर अकोल्या म्हणजे खामगावपर्यंत दोघी जणी बोलत आलो. तर त्या हो. बीडच्या प्रतिनिधी होत्या केंद्राच्या. अरे वा. हो बघा मॅडम, बीडच्या ताई होत्या किती त्या प्रतिनिधी. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. म्हणे हा ताई तुम्हाला काय सांगावं म्हणे महाराजांची लीला. म्हणजे माझ्या हा भाऊजाईला पण सुद्धा म्हणे आता, म्हणजे हा. आम्ही सगळे स्वामी सेवेकरी म्हणे. माझ्या मोठ्या भावाला, लहान्या भावाला मुलगा झाला म्हणे. मोठ्या भावाच्या लग्नाला 6 वर्ष होऊन गेले, त्याला काहीच होत नव्हतं म्हणे. आता सप्ताह काळात त्याचं टेस्ट केलं म्हणे, जसं बस झाली म्हणे तिला. तर तिला डायरेक्ट ट्विन्स सांगितली म्हणे, म्हणजे 2 मुलं बा. बापरे, बघा 4च किती दिवस झाले छान. बरं चेक करायले. अय्या, त्यांनी तुमच्यासारखं असताना. अहो मॅडम इतके अनुभव सांगितले त्यांनी, त्यांच्या मुलाचे सांगितले मला.
त्यांना आणि शेअर करायला सांगायचे ना आपल्या इथे. अहो मी म्हणलं त्यांना, म्हणलं तुम्ही स्वामी ओम चॅनलचे अनुभव नाही म्हणे, मी काही ऐकत नाही म्हणे ते. म्हटलं ओ ताई अच्छा. ते स्वामी ओम चॅनलचे अनुभव जर ऐकले ना, अहो ताई मला त्याचं किती बोलू काय बोलू किती बोलू असं झालं होतं मला. बापरे म्हटलं बाई, मला तुमच्या पाया पडू द्या म्हटलं ताई, तुम्ही माझ्यासोबत बसल्या ना म्हटलं आज, तर महाराजांनीच तुम्हाला बसवलं म्हटलं, कारण की मी खूप टेन्शन मध्ये चालले होते अकोल्याला आई गा. चालले तर मी इतके टेन्शन मध्ये चालले होते म्हटलं. म्हणे ताई टेन्शन घेऊ नका, त्याला हा. स्पर्धा हा बिलकुल असं बस टेन्शन घेऊ नका, महाराज महाराज परीक्षा घेतात म्हणे माझ्या मुलाचं. आता माझा मुलगा लागला ना म्हणे, आमची खूप परीक्षा घेतली म्हणे. म्हटलं हो हे ना. एवढं तुम्ही तिने असून यांची एवढं समजून घ्यायचं किती सेवा असेल त्यांची. बरोबर, खरंय. हाव ना मग साधी आपण. गोष्ट नाही. हा हो मॅडम, आणि त्याचं बीड मधले होते ते मॅडम. हो का. हो बीडच्या होत्या त्या, आणि इकडे आल्या अरे वा. होत्या. हा त्याचा मुलगा आता बापरे. बुलढाण्याला लागला म्हणे आमचा मुलगा. हा 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 हा. हो ते सांगितलं नाहीये आम्ही, म्हणजे माझ्या मुलानं कबूल केलेलं होतं म्हणे की माझी हा. पहिली पगार मी गुरुमाऊलीच्या हातात ठेवी. तर आम्ही आता मागच्या हो. महिन्यात जाऊन, म्हणजे जेव्हा लागला का म्हणे तो, तेव्हा आम्ही हा. तिथं जाऊन त्याच्या हातात गुरुमाऊलीच्या हातात ती पगार दिली म्हणे, त्यांनी आम्हाला श्रीफळ दिलं म्हणे. बाप रे, बघा. हो मॅडम, मला किती म्हणजे मी छान. इतकी शॉक होऊन गेली मी, की मला महाराजांना माझ्यासोबत तो पहा ना, हे इथून तिथून म्हणजे किती किती मला हिंमत देणारी व्यक्ती माझ्यासोबत धाडली. कमाल आहे ना म्हणजे ताई. आता मॅडम माहितीये का, सगळ्या बाया महिला अशा मागं जात होत्या मागं जात होत्या, आणि माझ्यासाठी ती सीट महाराजांनी ठेवलं होतं. बघा ना किती कमाल ही. किती कमाल पहा ना आहेत तुम्ही. तुमच्या पाठीशी कायम राहतील. आणि तुम्ही एवढे छान आहेत ना ताई, तुम्हाला कुठेच काही कमी पडू देणार नाही स्वामी. हो मॅडम तुमच्या माहिती का, सगळ्या इच्छा पूर्ण करतील. मॅडम मी म्हणजे इतकी अशी इतकी स्वामी मी गेले होते आता 7 दिवसामध्ये, तुम्हाला काय सांगावं. मी अशी हा. कोणत्याच कामाला लाजले नाही मॅडम, कोणत्याच कामाला लाजले नाही. अक्षरशः झाडून काढणं म्हणजे असं पुसावं लागतं कपड्यानं सगळं. हो खूप हो हो. 12-12 वाजेपर्यंत सगळ्याला चहा. तिथं खेड्यात कसं असतं मॅडम, कोणी साखर हो. आणून देतं, कोणी पत्ती आणून देतं, तिथं असं हा, चहा किती प्यायला. छान ना. हो मॅडम, सकाळी 5 वाजेपासून चहा. हो मॅडम इतकं तुम्हाला एक सांगू म्हणजे काय सांगावं, हा. माझ्या मुलीने याग केले मॅडम कितीतरी अशी थोडी वा. म्हणजे सहकार केला तिनं 11 माळींचा. बापरे. हो. किती आणि गोड आहे ते. किती म्हणजे किती करून घेतलं मॅडम महाराजांनी. तिकडे चालली बघा होती ना. नंदेकडे चालली होती मॅडम ती, म्हटलं तू जाऊ नको तिकडं, इथं तुझी गरज आहे, तू इथे ये. आणि तिची नणंद काय म्हणायला लागली म्हणे तिला, की बघ इथं 2,000 पारायणावर बसणारे तेवढा आपल्याला लाभ भेटतो. म्हटलं तिथं लाभ जरी भेटला, तिथं काही सेवे करायची जास्त अडचण नाही, इथं अडचण आहे, तू इथं ये, कारण की ते माझं अखंड हरिनाम सप्ताह कसा असतं माहितीये तुम्हाला. हो हो हो. 2 विणे असतात मॅडम, खाली ठेवायचं कामच नाही. बापरे. रात्र 7 दिवस मॅडम, रात्रंदिवस 2 विणे. 2 स्वामी हो. चरित्र. हं ते पण बापरे. हा. रात्रंदिवस. हो रात्रंदिवस वाचनं सुरू असतात. आणि बापरे. हो रात्रंदिवस मॅडम, एक झालं की एक बसणार, एक झालं की एक बसणार. 2 माळा हो. मॅडम. बापरे. 2 माळा सतत जपायच्या. हो. हो मॅडम, 2 माळा सतत जपायच्या. अखंड हरिनाम खूप जण सप्ताह. बसले असतील ना ताई तिथे. अहो मॅडम, मग बाकीचे स्वामी चरित्र वाचणारे होते, कोणी गुरुचरित्र वाचणारे होते. पण हे जे हो. 6 जुलै असतात ना, ते कंटिन्यू हा. तिथे लागत होते. हो. रात्रंदिवस. मग ही केवढी मोठी सेवा आहे ताई. हो मॅडम, रात्रंदिवस. मग बाकीचे गावकऱ्यांना भरपूर सपोर्ट केला ना, हा हा हा. त्यांच्यामुळे पण झालं छान. हो, म्हणजे असं मग गावातले महाराजांना, सगळेच उत्साहाने देवाच्या कार्यात कोणीच मागे पुढे बघत नाही. मी महाराजांना काय म्हणायची, महाराज काय करा, हा सप्ताह हा करायचा आहे ना, तर असं मी अशी दिसली नाही पाहिजे की मी सेवा करते म्हणून, जर हा. सगळ्यांना अशी म्हणजे मी अशी कोणाच्या नजरात पण नाही आली पाहिजे की बाई बाई आई किती गं. सेवा करते, किती सेवा करते असं म्हणून. बापरे, काय ग बोलावं तुम्हाला ताई, किती छान. हा मॅडम, मी असं मनातून म्हणायची महाराजांना, महाराज की मग असं दिसलं नाही पाहिजे माझी सेवा, कारण की हा. महाराजांना आवडत नाही ना तसं, की हो नाही हो. करायचं. हो मॅडम, आणि मी अक्षरशः फुलं वाटणं, ते हं. आरतीला येतात ना संध्याकाळी, तर अशी हा बाहेर बाहेर उभी राहून, म्हणजे देराला लाजले नाही, कोणालाच लाजले नाही, आणि हा. सगळ्याला अशी फुलं वाटायची. आणि वा. मंदिरात आता जास्त जास्त झाली ना, मग आपण जर समजून घ्यायचं आता स्वतः जास्त करतो आता महाराजांचं, मग आपण जर बाहेर बसून सगळ्या बाहेर महिला बाहेर बसून, तर मी स्वतः बाहेर बसून जायची, मग माझ्यासोबत बाकीचे बापरे. बाहेर बसायचे. किती छान हो ताई. हो तुम्हाला मॅडम. तुमच्याशी असं ऐकतच राहावंसं वाटतं मला. हो मॅडम, आम्हाला इतका म्हणजे मुलं ते आता ध्यान आलं मॅडम, ते किटचं इतकी खुश होऊन जाते मी, सोनूचं ध्यान आलं की. पण मॅडम मला असं वाटतं मी आता तिचं करायला थोडी घरी पाहिजे होते ना. नाही, कराल कराल, ते ते पण होईल, हे पण होईल ताई. आणि मग बिलकुल. असं तिला सांगून आले की वजन उचलू नको बाई, काही करू नको, शेतात जाऊ बघा. नको. अरे वा. इतकं इतकं अशी म्हणजे तुम्ही तिला आईच भेटला इकडे. हा मॅडम, पण मग म्हणजे मॅडम मी तिच्यामुळे सेवा करते महाराजांची, हे मला तुम्हाला सांगायचंय नेहमीच.
हा. ते कारण की ती आता ना, पण काय आतापर्यंत तुम्ही ओढलाच ना तो संसाराचा हो, गाडा. हो. आणि मॅडम तिनं पण इतके म्हणजे स्वामी चरित्राचे खूप अध्याय वाचले मॅडम तिथे तिनं. असं आता हो लागतच का? होतं तिला वाचायला. हो. तिनं पण खूप हा. केलं महाराजांचं. हो. अरे आणि वा. जेव्हा जेव्हा मी आता 7 दिवसामध्ये असं म्हणजे उठले की चालली, उठली की चालली. मग ती मागची कामं ती करायची ना मॅडम. हा हा. असं म्हणजे मी पण तिच्यामुळं म्हणजे मला किती तुमचं घर पवित्र आहे ताई, सगळं प्रेमाने होतंय तुमच्या घरात. हो मॅडम हो. खरंच, खरंच खूप लगे. हा. आणि माझ्या खूप मुलीनं सुंदर. मॅडम, मुलगीनं माझी शेवटचे म्हणजे सत्यनारायण होतं शेवटच्या दिवशी सकाळी. हा हा. तर हा. अक्षरशः तिनं तो सत्यनारायण करून घेतला दोघांकडून, 2 जोडप्याकडून. बापरे. हो, माईक मध्ये पूर्ण गावात तिचा आवाज जात होता. किती छान बोलत होती, किती वाचत होती मस्त, किती म्हणजे स्वामी मग किती छान करायची ती. अरे वा. हो आणि खूप ते छान वाटलं हो ताई तुमच्याशी असं बोलताना, मला इतकं बरं वाटतंय ना. म्हणजे तुम्ही ना भाषण सार्थक, तुम्ही 15 दिवस झाले ना हो ताई, काही जास्त पण नाही झाले. हो ना मॅडम नाही. पहा ना म्हणजे बघ लगेच मी स्वामींनी तुम्हाला अनुभव दिला. नाही मी तुम्हाला बोलणार होते तेव्हा की जसं असं असं झालेलं हिचं पण म्हटलं जाऊ दे आता तिचं काय नेहमीच झालं ते तिला म्हणजे पीडे म्हणजे एमसीच्या गोळ्या दिल्याशिवाय एमसी येत नाही असं झालं हा मॅडम हा. मला ते तेव्हा बोलले ना हा. तुम्ही गॅरंटीच हो. नव्हती ते मॅडम आमची आई पण करतात ना स्वामी महाराज इतकी सेवा करतात आई घरी आल्या सप्त्याला आता आई का सांगायला लागल्या मला हा. म्हणजे आपल्या बरोबर इतकी ओढ लागली त्याला इथून अकोल्याहून घरी यायची आता या सप्ताह काळात मग हा माझी हा. बहीण आली 8 दिवस म्हटलं बाई हा. तू 8 दिवस थांबते तर फक्त आमच्या आता घरी येऊ दे आणि मग हा. ती काही महाराजांचं करत नाही मग म्हटलं हा. बाई तू कुठे म्हणलं त्याला घरी आमच्या मॅडम त्या बसमध्ये बसताना बसले म्हणे मी आणि मला जेव्हा म्हणे झोप लागते माणसाला थोडी अशी हो. दूरचा प्रवास आणि उघडले मग बाप. डोळे डायरेक्ट माझ्या पुढं महाराज म्हणे अय्या. हो बसमध्ये त्यांना महाराजांना परिचिती दिली मॅडम बघा. हो कमाल दिसले ना. म्हणजे हो मॅडम म्हणजे माझ्या सासूबाईला असे महाराज माझ्या समोर म्हणे दिसले म्हणे मला अरे बाप. बापरे. बसमध्ये हो मॅडम बसमध्ये ओ. आणि इतक्या खुश झाल्या मॅडम ते आपण कशा म्हाताऱ्या आहे ना मॅडम ते आता झालं ते सुना म्हणजे हो कसं असतं हो, लहान खरंय नवऱ्याला खरंय. नन्न पण इतक्या खुश झाल्या आणि त्यानं मी सांगितलं मग असं असं मी महाराजांना असं मागितलं तर असं झालं बापरे म्हणे अंकल काठी येऊन राहिली म्हणलं हं असं आहे म्हटलं महाराजांची सेवा सोडू नका तुमच्या म्हणलं नंदा कोणी पण किती खुश असतील, आमची वहिनी एवढी छान. हो सासू किती मॅडम खुश असेल. मॅडम माहितीये का मी जेव्हा तिला आरतीतून घेऊन आले ना इतक्या महिला होत्या तिथं त्या हं. माझ्यासोबत एक बाई होती म्हणे बाई ताई हं. तुम्ही घरी आल्या म्हणे काल आम्ही शेतात होतो दोघी जणी तुम्ही घरी हं. आल्या हं. म्हणे पण त्या बाई बाकीच्या महिला काय म्हणत जाय म्हणे किती जीव लावती जाऊला हं. किती काळजी घेतली किती हे बघा. करते असं हा. पण इतकं तुमचं कौतुक आहे ताई. आत्ताच्या मुलींनी असं वागलं तर किती सुंदर घर चालेल हो सगळं. हो मॅडम आणि नाही मॅडम का? माझं दीर पण खूप छान आहे कारण की माझ्या मम्मी म्हणजे त्याच्या पप्पापेक्षा त्याची माझ्या आरशाची काळजी घेतात ते बघा. इथं किती हो छान. त्याला शिकवायचं आपल्याला त्याला असं करायचं त्याला तसं हं. करायचं आता त्याला म्हणजे राहत नव्हतं ना असं तिला हाय म्हणे मला हं. हर्षल अशी म्हणत होती मॅडम मला असं कसं तरी वाटत होतं ना बघा. हाय ना हो ना मॅडम म्हणजे इतकं म्हणजे लगे मग पायाचं तुम्ही म्हणजे मुलासारखंच वाढवलं ना ताई दीराला पण. त्यांना पण मुलासारखंच आहे ना पण मग मॅडम कसं आहे एक मत असतं की समोरचा माणूस पण तसाच आहे ना असं म्हणून हो, हो, हो. हे तुमचे विचार आहेत हो ताई, एवढे चांगले म्हणून. नाही असं पण आणि पुन्हा अजून म्हणजे असं इतका जीव मिळून गेला ना आमचा तर ते म्हणतात की कधी येणार तुम्ही आता घरी कधी येणार घरी असं वाटतं की अय्या! आमचं हो मॅडम देर माझा जाऊलं पण असं बघा. वाटतं कधी येतील ताई घरी असं किती छान ना? असं वाटतं कधी फार आपण सुं एकत्र राहू महाराजांना आता एकच सांगते की बा पटकन ये दिवस 1 महिना जायचा आता असं टेन्शन येऊन गेलं मला इथं राहायचं कारण की सुट्टी घरी भरपूर आहे ना हो, खरंय. जाऊ दे खूप छान ताई, मी शेअर करताय हे. हो मॅडम तुमच्या भाषेचं कसं आहे मग ते बोलायला लागल्यावर आता आता छान आहे ताई. हो का हो, आता ना म्हणजे तो आता ते आतमध्ये ते हे पट्टी वगैरे बसवली ना, हा तर हा आता थोडं बॅलन्स करून चालतोय. हो त्याला का इतका आनंद झाला त्याला चालता यायला लागलं तर. आनंद झाला हो, म्हणजे त्याला आनंद झाला, की आता मला चालता येतंय. बसून होता ना ताई नुसता हो बेडवर. हो हा 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 हां. हा इतका खुश झाला तो. आणि हा मोठा वाचा आहे आणि हा धाकट्याचं आता लग्न ठरलंय. हा हा अजून लग्नाला तयारच नाही. हो का हां, मुलांचं काय ताई हो ना हल्लीच्या. पण मग ते कसं मग पायात द्यावं लागलं नंतर म्हटलं मी त्या दिवशी म्हटलं बाई किती हो टेन्शन ताई, कठीण झालं होतं एकदम. बाई मग म्हणजे माझ्या म्हणजे पायाचं काम बरं माझ्या पुतण्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आता सध्या तो याच्यात लागलेला आहे सर्व्हिसला लागल्यानंतर असं म्हणजे चुलत आजीला दवाखान्यात घेऊन चालला होता त्या आजी ऍक्सिडेंट अच्छा. मध्ये जागीच गेल्या त्या आजी बापरे! आणि तो अक्षरशः इतका म्हणजे इतका मेहनत करून लागला तो सीआरपी मध्ये लागला
हा हा. आणि आता तो 5 महिने झाले मॅडम. 5 महिन्यापासून बा हॉस्पिटलमध्येच आहे. आई गो. म्हणजे ते दुसऱ्याची बाप. मदत करायला गेला मॅडम. मग दुसऱ्याची आई मदत गो. करायला गेला तर त्या आजी जागेवरच गेल्या आणि तो पाय म्हणजे त्याचा आता काल पण फोन आला त्याचा त्याचा की जसं इन्फेक्शन झालं म्हणून अजून पुन्हा. इतका अरे 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 धष्टपुष्ट. अरे. हो मॅडम. आता तो पुण्यामध्येच आहे. बापरे. त्याचा कॅम्प असतो करतील ना तो स्वामी लवकर बरं करतील. सीआरपीचा कॅम्प असतो ना हो त्या हो हो हो. हो, त्या हॉस्पिटलमध्ये आहे मॅडम तो आता सध्या. पण त्यांची आई स्वामी त्याची आई स्वामी सेवा करत नाही ना मॅडम. किती पण सांगावं पण करत नाही. काय करावं? अरे अरे. करतच नाही काय मॅडम. काय नाही करणार जाणार. करतील स्वामी, ते पण करतील. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो ना. तुम्ही भरपूर जणांचं टेन्शन घेता. हा. होईल, त्याचं पण छान होईल ताई. मॅडम असं म्हणजे स्वामी सेवेत आलं का आपलं मन किती हळू होऊन जातं ना. हळूं होऊन जातं, खरंय. म्हणजे मॅडम ना मी असं दुसऱ्याचं दुःख आपलंच दुःख वाटायला लागतं. मॅडम मी आता म्हणजे कोणी जास्तच अनुभव असे सांगायला लागले ना मी कट करून टाकते माझं म्हणजे माझी सोय राहत नाही ऐकायची. हा. खरंय खरंय. आणि करू पण नाही तसं काही. हो ना. कोणी म्हणजे लगेच ना अशी निगेटिव्ह एनर्जी येऊन जाते ना ती. अशा नाही ठिकाणी थांबायचंच नाही. हो, इतकं असं हळवं होऊन जातं लगे. मन माझं एकदम असं सहनच होत नाही कोणाचं काही असं ऐकायला माझं आता असं म्हणजे मी पहिले लय धड होते मॅडम पण स्वामी सेवेत आले ना हा हा माझा हा हा. इतका बदल झाला मी म्हणजे माझ्या मुलीला सुद्धा कधी बरं नव्हती पाहत. अय्या. हो मॅडम माझ्या बापरे. स्वतःच्या मुलीला हो. हो कोणी पण म्हणायची तू रागटच राहती पोरीला बोलतच राहती पोरीला बोलत नाही. पण अय्या. मग मी स्वामी सेवेत आले ना मॅडम आणि हा. खास म्हणलं ना तर तुमच्यामुळं आणि माझ्या जावेचा हा मोबाईल आला हा. तेव्हापासून तुमचे अनुभव ऐकायला लागले मी तेव्हापासून मी हा. सगळं म्हणजे असं शेअर करायला लागले आणि नाही, माझ्या तुमचं मुलीचं खूप छान होणार. ते तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचा अनुभव शेअर केला ना, तो इतका छान वाटला ना ताई. त्याच्यापुढे सगळं शून्य आहे. इतका हा सुंदर अनुभव येतो. खूप खूप लगे इतकं सुंदर म्हणजे महाराज किती किती करून घेतात ताई आपल्याकडून हो, असं हो, हो, हो. आणि किती कामं होऊन चालले किती मोठमोठे कामं होऊन चालले पैशाची अडचण लगेच होतात. नाही खरंय, पैशाची खरंय. अडचण नाही असं म्हणजे महाराज किती करून घेतायत हो, कामही हो. अलगद उचलून घेतात ते सगळ्या गोष्टी. अलगत उचलून घेतात मॅडम ही कामं. खरंय, म्हटलं आता खरंय. नाही आता हिवा अनुभव सांगायला आपल्याला वेळ करायचा नाहीये. मी शेअर करते हां ताई. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.